दरम्यान सुरेश धस मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना ते भेटणार आहेत। बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी ही भेट असणार आहे। आमदार सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना ते भेटतील। तर बीड प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी या संदर्भातच भेट घेणार असल्याची माहिती आहे। अद्यापही उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील दिला गेलेला नाहीये। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण हे पहिल्यापासूनच गाजवून ठेवलेलं आहे। त्यांनी हाच मुद्दा उचलून धरला होता पहिल्यापासूनच। आणि दुसरं म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सुद्धा ते मागणी करतायत। त्याचबरोबर दुसरी मागणी त्यांची ही आहे की उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात नियुक्ती करण्यात यावी। या संदर्भातली आज ही भेट, या संदर्भात अधिकचा तपशील। प्रज्ञा, आपण बघू शकतो संतोष देशमुख यांचं हत्याकांड जे झालं याच्यामध्ये 1 महिना जो आहे तो उलटून गेलेला आहे। आणि आजची महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणजे देशमुख कुटुंब जे आहे ते मुंबईला येणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील आज जे आहे हे कुटुंब घेणार आहे। सोबतच उज्ज्वल निकम हेच सरकारी वकील असावे या प्रकरणामध्ये, यावर देखील जोर जे आहे तो टाकण्यात येणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे। पण आजची महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे की देशमुख कुटुंबीय जे आहे 1 महिन्यानंतर धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।